थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ काय आहे. आय एम सो एक्सायटेड. आज मी खूप खुश आहे, की माझ्याकडे नाशिकवरून पाहुणे येतायत म्हटल्यावरती. म्हणजे इथलेच कोणी पाहुणे आपल्याकडे येत नाही आणि त्यात नाशिकवरून येतायत म्हटल्यावरती खूप छान. चला मी आता ना बाकी आवरून घेतलंय. व्हिडिओला थोडं लेट सुरुवात केली. आधी प्रिपरेशन करून घेऊ म्हटलं स्वयंपाकाचं वगैरे. तर आता मी स्वयंपाकाला घेते. आधी स्वयंपाक करून घेते. पाहुणे यायच्या आधी मला स्वयंपाक करून घ्यायचा आहे. पुन्हा मग ते आले की आपल्याला त्यांना वेळ देता येत नाही, त्यांच्याशी गप्पा मारता येत नाही. म्हणून पटकन कधीही पाहुणे येणार असेल की त्याच्या आधी मला स्वयंपाक करून ठेवायला आवडतं. जेणेकरून आपण त्यांच्यावरून नंतर आरामात बसू शकतो, गप्पा मारू शकतो, थोडा टाईम आपण घालवू शकतो ना पाहुण्यांसोबत. म्हणून मी आधी पहिले स्वयंपाक करून घेते इथे. ही आहे माझी नाशिकची पाहुणी. ही म्हणजे असं आहे, ही माझी मैत्रीण नाही आहे, ही माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी. आणि आम्ही लहान असताना इतके एकत्र खेळलोय आणि आत्ता असं अचानक आम्ही इथे भेटू असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण झालं काय, तिच्या मुलाचं इथे हैदराबाद IITला नंबर लागला आणि अगदी माझ्यापासून 7 किलोमीटरवरती तिचा मुलगा असतो. ती आली त्याला भेटायला आणि त्या निमित्ताने तिची माझी भेट झाली आज. म्हणून आम्ही पण संगारेड्डी पर्यंत आलो आज पण गुड्डीला भेटायला. त्यामुळे मी आज खूप हॅप्पी आहे. मी पण आमच्या मुलाच्या निमित्ताने आमचं बालपण पुन्हा जागा झालं. हो. आणि आता नाशिकला येतो एक दिवस. हो. मस्त पूर्ण फॅमिली घेऊन ये तुझी. नक्की नक्की. पाहुणे आले आणि लगेच गेले. यार अजून थोडा वेळ थांबायला हवे होते ते. त्यांच्या मुलाच्या कॉलेजला काहीतरी फंक्शन होतं म्हणे, त्यामुळे त्यांनाही जायला लागणार होतं. उद्या सकाळी पण पुन्हा त्यांना रिटर्न निघायचं आहे. पण एकदम अनपेक्षित भेट होती ही. म्हणजे लहान असताना आम्ही एवढे खेळलोय सोबत, एवढ्या राहिलोय एकत्र. आणि खूप वर्ष आता लग्न-बिग्न झाल्यापासून एकमेकांपासून सगळे असं थोडे तुटत जातात. पण आमच्या दोघींचे नंबर होते आमच्याकडे, त्यामुळे आमचं WhatsAppला वगैरे व्हायचं असं बोलणं, चॅटिंग, स्टेटस बघायचं. त्यामुळे थोडासा टच होता आमचा. पण अशी भेट होईल आणि ते पण एवढ्या लांब. इथं हैदराबादला आमची दोघींची पुन्हा भेट होईल हे असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण जेव्हा मागच्या महिन्यात तिचं मी स्टेटस बघितलं, की तिच्या मुलाचा इथं IITला नंबर लागला आहे, ते सोडवून गेले. पण ते तेव्हा चालले गेले होते. मग मी तिला तेव्हाच म्हटली, "तुला यायला लागेल माझ्याकडे मला भेटायला." आणि ती आली पण नेक्स्ट टाईम. जशी आली तशी ती मला भेटायला आली. आणि पुन्हा अशा जुन्या आठवणी आमच्या ताज्या झाल्या. म्हणजे एवढा वेळ बोलतच बसलो, आमच्या लक्षातच नाही आलं, की हे करायचं होतं म्हणून काहीतरी शूट घेतलं असतं, की असं काही झालंच नाही करणं माझ्याने. ठीक आहे चला. ती आता काही पुन्हा येतच राहणार आहे, त्यामुळे मेमरीज तर वाढतच राहणार आहेत माझ्या. मुलगाच आहे तिचा इथं म्हटल्यावरती ती भेटायला आल्याशिवाय तर राहणारच नाही ना. आता परत मला बाहेर जायचंय. आमच्या मराठी ग्रुपमधल्या चुलबुलीचा आज आणि अजून एक आहे. त्या दोघींचा आज बर्थडे आहे. तो बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. आता थोड्या वेळात मी आरूला घरी सोडते आणि मग तिच्याही बर्थडेला चालली जाते. ती आरू आहे ना, 3-4 दिवसापासून रोज लवकर येत होती. मी यायच्या आधी ती येत होती, उतरून जात होती. आज मी लवकर येऊन थांबली तर ती येत नाहीये. मला आज घाई आहे ना, बाहेर जायचंय तर. इथून दिसत नाहीये बस. तर तिला घेऊन आणि तिला तर डायरेक्ट मला पटकन खाली ड्रॉप करून आणि तसंच निघायला लागणार आहे. ऑलरेडी लेट झालंय मला. आपल्यामुळे कोणाला नको उशीर व्हायला ना, कारण ती माझ्यासाठी केक कटिंगसाठी थांबणार आहे. आली वाटतं बस. आली ती. घेते मी तिला आणि डायरेक्ट आता तिथे पोचल्यावरतीच बघते. या दोघी आहेत आजच्या खास गेस्ट, कारण की या दोघींचा आज बड्डे आहे. त्यांच्याच बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही सगळे इथे एकत्र जमलो आहोत. इथे आमचं फोटो सेशन, मस्ती, धमाल, एका साईडला गप्पा, हे असं सगळं चाललं आहे. एवढ्या मैत्रिणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा कितीही गप्पा मारल्या तरी मनच भरत नाही, अशी आमची परिस्थिती होते. एवढा वेळ बोलतोय तर ते मनच भरलं नाही गप्पा मारण्याचं आमचं. सेलिब्रेशन वगैरे करून झालं आमचं. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एका टी पॉईंटवर गेलो, चहा वगैरे घेतला तिथे. तिथून मग आम्ही आमच्या एका दुसरी फ्रेंड होती त्या फ्रेंडच्या घरी गेलो. तिथे थोडा वेळ गप्पा झाल्या, तिथे कॉफी झाली पुन्हा. मग त्यांच्या घरी आम्ही हे रील्स काढत बसलो. हा सगळा हट्टास रील्ससाठी चालला होता. किती वेळ कॅमेरा ॲडजस्ट करायला त्याला, म्हणजे ती मजा पूर्ण केलीच. पण आम्ही त्याच्याशिवाय घरी आलो नाही. चलो संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, नाही 7 नाही 7:30, 7:30 पर्यंत यांनी सगळ्यांनी ठेवलंय रील्स बनवण्यासाठी. आणि बाकी वेळ काही शूटिंग घेता नाही आलं, कारण एन्जॉय करायचा होता. सो आता आम्ही इथून निघालोय आणि आता मी माझा व्हिडिओ पण इथेच एंड करते. सो बाय बाय, टेक केअर.